सो हाय एव्हरीवन, क्रेझी स्पॉट आहे आणि मस्त वाटतं या जागेवर येऊन. सो आजची जी टाईड पकडली ना ती ही ॲक्च्युली हाय टू लो होणार आहे आणि असं वाटतं काहीतरी क्रेझी हुकअप इथे होऊ शकतं ह्या वेळेला. ओव्हरऑल आजूबाजूची जी जागा आहे आणि त्याची कंडिशन आहे ती बघा, खूप क्रेझी आहे. त्या बाजूला पूर्ण मँग्रोव्जमध्ये वरपर्यंत पाणी आलेलं आहे बघा. ऑलमोस्ट हे आता रस्त्याला आहे. जर खूपच मोठी टाईड असेल तर माईट बी हे वरपर्यंत इथपर्यंत येऊ शकतं. तर आता आपण पुढे बघूया. हो, इथे पुढे खाली आहे ना पूर्ण बेट फिरते ह्या किनाऱ्याला लागून. छोटा बेट एकदम. तर असा पूर्ण हा मँग्रोव्सचा एरिया आहे जिथे आपण आज कास्ट करत फिरणार आहोत आणि बघणार आहोत काय हुकअप होतं आहे इथे. स्वतःचा हा जो टाईम आहे ना तो ॲक्च्युली बरोबर 3 वाजलेले आहेत आणि हे सगळं झाल्याचं मेन कारण म्हणजे स्क्राउचिंग सन आहे, खतरनाक हीट आहे. म्हणजे फुल वाट लागते ह्या टायमिंगला बाहेर पडताना, पण आपण तरी प्रयत्न करणार आहोत. ही टाईड ॲक्च्युली खूप चांगली आहे आणि असं वाटतं आहे खरंच की ह्याच्यात काहीतरी ॲक्टिव्हिटी आपल्याला काहीतरी ॲक्टिव्हिटी नक्कीच बघायला मिळेल आणि लेट्स सी. तर स्टे ट्यून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, काहीतरी धमाल होणारच आहे. तर आता बघूया, आपण डिरेक्टली सेटअप काढूया आणि कास्ट करूया. हे बघा हा एरिया बघा, इथे पूर्ण खाली रॉक्स दिसत आहेत आणि फुल बेटने भरलेलं आहे कम्प्लिटली. आय कॅन सी सम स्नॅपर्स. इथे खाली काही स्नॅपर पण आहेत. जास्ती वेळ न करता कास्टिंग करूया, सगळा एरिया फिरूया. हा पूर्ण मँग्रोव्सचा जो आपल्याला पट्टा मिळतो आहे जिथपर्यंत आपण ट्राय करू शकतो सगळं फिरून कास्ट करून बघूया. आयडिया बेसिकली हेड माउंट घालायची होती, पण आय डोंट थिंक आय वुड बी मेकिंग इट विदाउट द कॅप. सो बेसिकली पूर्ण एरियामध्ये भरपूर बायोडायव्हर्सिटी आहे, वेगवेगळे मासे दिसत आहेत आणि आत्ता जस्ट मला काही मोठे स्नॅपर्स इथून फिरताना दिसलेले आहेत. सो आय थिंक विल स्टार्ट कास्टिंग राईट अवे अँड सी. ओके, पाण्याचा कलर कसा वाटतो, क्रेझी आहे ना. Oh, what an insane one. First cast, first bite, and they are running out. They are literally running out. First cast, first bite, and they are running out. They are literally running out. Oh. Full frenzy here. I think they are biting. The fish are biting crazy, man. This is insane. I think पहिल्यांदा असं झालं असेल कधीतरी की मी जस्ट कास्ट केलेली आहे मी आता इथे आणि आय कॅन सी अ होल पूल राईट आव हिअर. हे इथे समोरच आहे, मी बी बाईट करेल लगेचच. बघूया. Oh, they are falling like crazy. Ooh. Come on. What was that? काहीतरी होतं जे मोठं होतं. आय थिंक स्नॅपर्स पण पळाले तिथून. कीप डुईंग इट. लेट्स आपण साईडवेजच बघूया, थोडे चान्सेस वाढतात. त्यानंतर तिथे जाऊया, तिथून आपण ह्या रॉक्स, हे जे ट्रीज आहेत ना त्याच्याकडे. इथे सगळीकडे आता रूट्स आहेत पूर्ण आलेले. सो व्हॉट अ डे, व्हॉट अ क्रेझी डे मॅन. ओपनच झालं आज विथ अ नाईस बाईट. वा, मजा आली. इट्स क्रेझी. आय थिंक हा स्पॉट पण आहे इथे समोर. समथिंग इज फॉलोइंग अप. येस, बाईट कम ऑन. व्हाट? हो, त्याचं क्रेझी मलेट, मोठी साईजची मलेट आहे जी ॲक्च्युली रबर शॅटच्या पूर्ण जवळ येऊन गेली आहे. वाव, दॅट्स इन्सेन मॅन. हा व्ह्यू कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मला तर खूप भारी वाटतं आहे. हा टाईम आहे, म्हणजे आपण नॉर्मली आता बघाल ना तर 10 नंतरच बाहेर पडायला होत नाही. ऊन खूप डोळ्यावर येतं पटकन. तर आता फायनली असा विचार केला ही टाईड आपण एक ट्राय करूया, बघूया काय होतं आहे का ॲक्शन. पुन्हा त्या स्पॉटला आलेलो आहे मी स्टार्टिंगच्या. विचार बी मोस्टली आयडिया ही आहे की कास्ट आपण इथे करूया आणि मग पुढे, मग परत तेच इथे पुढे.
Something is going on. गुड साईज बाराकुडा आय थिंक. मस्त मस्त बाराकुडा आहेत. 2 आहेत छोटे बाराकुडा आहेत. वॉन्ट देम टू बाईट. हो हो हो, व्हॉट अटॅक. Good size barracuda, I think. पुस्ट ऑल द. ह्या ब्रांचेसच्या मधनं कास्ट करून बघूया, काहीतरी असू शकतं. छोटे छोटे स्नॅपर्स आहेत जे ॲक्च्युली वाईट करत आहेत. इन्सेनली अग्रेसिव्ह. सी अगेन इथेच आहे, समोरच आहे. वाटच बघतो आय थिंक पडायची. लेट्स सी. Why are you even trying to? ओके, दॅट्स अ ह्यूज चंक. मस्त वाटतं हे. पूर्ण ड्रिफ्टवूड सारखं पडलं आणि त्याच्यावर पूर्ण बेट भरलेलं आहे आजूबाजूला. होपफुली आय वुड गेट अ स्नॅग हिअर अँड दॅट वॉज ट्रू. ओ हो 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 हो, सी दॅट्स वॉट आय एम सेइंग की हे माहीत नाही, ही साईज जी आहे ना, छोटी साईज, ही खूप बेकार ॲग्रेसिव्ह झालेली आहे. ओ हो 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 हो, सी खूप भारी वाटतं आहे. सीनिक. Oh ho ho, what a bite. What is happening? What is this? Crazy. That's insane. ही आता आय थिंक आत्तापर्यंत 3री किंवा 4थी बाईट असणार जी स्नॅपरवर झालेली आहे, छोट्या साईजच्या स्नॅपरवर. कुकर आली आहे, कुकर आहे. कम ऑन, आय थिंक बाईट करू शकतो. ओह हो हो हो. Whoa! Oh, that's insane. That's insane. That's insane. That's insane. Want that? Even more. Come on. Yeah, fast. Whoa! What a fighting, man. खूप वेळानंतर ही ॲक्शन मिळाली आहे. इट्स रिअली इन्सेन. आय थिंक मी छोटा पॉपरला स्विच करणार आहे. लेट्स सी. नाव वी हॅव द पॉपर सेट. बघूया. दोन स्नॅपर देखील आले त्यांच्याबरोबर धावत धावत खायला. जसं आपण आलो ना तेव्हाच पहिले काही स्नॅपरचे बाईट्स होत होते आणि त्यानंतर आपण प्रॉपर कोकरची फिडिंग होती त्यात रबर शॅड कास्ट केलेला आणि ऑलमोस्ट बाईट यार, ऑलमोस्ट बाईट. तिच्यासोबत काही स्नॅपर पण होते. तर दॅट्स इट एनिवे. सो आपण हे तसं चालू ठेवूया, थोडीशी फिडिंगची वाट बघूया. मला खास करून टॉपवरती अटॅक पाहिजे, पण एनिवेज जस्ट की मला हवं आहे ते, पण तसं होणं शक्य आहे की नाही ते आपण पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच बघूया. त्या व्यतिरिक्त आता आपण परत एकदा बॅक टू रबर शॅडला जाऊया कारण त्याला स्ट्राईक बरी होत होती. लेट्स सी. द हीट इज टेरिबल. थोडं वेळ पाणी पिऊया, थांबूया आणि मग पुन्हा कास्टिंग सुरू करूया. It's an eel. What is that? Here.
You can see that? ते आत गेलंय ते ईल होती ईल या होलमधनं इथून कनेक्टेड आहे आय थिंक ती आणि हे बघा इथे सी इन बॅक क्रेझी हो नाईस मॅन यू नेवर नो काय बघायला मिळेल इथे crazy crazy fish on oh nice one